आता पुढच्या पुरस्काराकडे वळूया. पुढच्या पुरस्कार प्राप्त मुक्ता. एकीकडे शिक्षणाचा बाजार मांडला गेला असतानाच विद्यार्थ्यांना कळकळीनं शिकवणारे शिक्षक विरळाच. चंद्रपूरच्या निशा दडमल त्यापैकीच एक. दडमल या चंद्रपूरच्या भवानीबाई चव्हाण शाळेत शिक्षिका आहेत. या शाळेचे विद्यार्थी मामला गावात राहतात. या गावात जिल्हा परिषदेची फक्त 4थी पर्यंतचीच शाळा आहे. पुढच्या शिक्षणाकरता विद्यार्थ्यांना शहरात जावं लागतं. त्यात बसच्या संपामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबलं होतं आणि त्यावेळी दडमल यांनी पुढाकार घेतला. दररोज घनदाट जंगलातून 32 किलोमीटरचा प्रवास करत त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवलं. मामला हा ताडोबा जंगलाच्या हद्दीत येणारा भाग आहे. या भागातून प्रवास करणं म्हणजे वाघ, बिबटे अशा हिंस्त्र श्वापदांच्या हल्ल्याची भीती होती. तरीही केवळ विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून दडमल त्यांच्या गावात जाऊन त्यांना शिकवत होत्या. गावात गेल्या तरी शाळा कुठे भरवायची हा प्रश्न होताच. पण दडमल यांची मेहनत पाहून एका ग्रामस्थांनी आपलं नवं घर शाळेसाठी उपलब्ध करून दिलंय. आज दडमल यांचे अनेक विद्यार्थी 10वी उत्तीर्ण होऊन 11वीला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये गेलेत. त्यांच्या चंद्रपुरातल्या घरात गावातील 6 विद्यार्थिनी आजही राहतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या स्वतः फार सधन नसताना विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या त्यांच्या प्रयत्नांचं विशेष कौतुक. आणि त्यामुळेच न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन त्यांचा गौरव करत आहे. व्यासपीठावर आमंत्रित करूया चंद्रपूरची ध्येयवेडी शिक्षिका निशा दडमल. सुरभी सन्मानचिन्ह प्रदान करतील आणि प्रशांतजी आणि उर्वीजी सन्मानपत्र प्रदान करतील. ताडोबाच्या बफर झोनमधून देखील तुम्ही प्रवास करून मुलांपर्यंत पोहोचता. कुठून आली ही प्रेरणा एवढी? ही प्रेरणा तर माझी विद्यार्थ्यांकडून मला मिळाली. मला असं वाटतं की नेहमी एक शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतं, पण माझ्यामध्ये खरी जाणीव आणि जागृती आणि मी ज्या शिक्षकी पेशामध्ये आहे त्याची जबाबदारी ती माझ्या विद्यार्थ्यांनी मला शिकवली. आणि जेव्हा STचा संप होता त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांनी म्हटले की टीचर बस तर बंद आहे. सुरुवातीला मी त्यांना ॲटो पण करून दिले होते, पण काही विद्यार्थी येत होते आणि काही विद्यार्थी येत नव्हते. मग अशातच काही मुलांचं खूप नुकसान होत होतं. मग त्यावेळेनंतर मी ठरवलं की विद्यार्थी येऊ शकत नाही, मग मी तरी गेले पाहिजे त्यांच्या गावात. मग दररोज मी माझी शाळा झाल्यानंतर माझ्या गावातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान न व्हावं म्हणून मी त्या जंगलामध्ये जायचे. या सगळ्या गोष्टी करताना मला ज्यांनी सपोर्ट केला ते आहे माझे मिस्टर आणि त्यांच्या सहकार्याने मी या सगळ्या गोष्टी करत आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की मी हा सन्मान मिळवलेला आहे, पण माझ्यापेक्षाही माझ्या सर्व मुक्तांनी हा सन्मान मिळवला पाहिजे आणि पुढे माझ्या मुक्ता या स्टेजवर आल्या पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. नक्कीच नक्कीच. केवळ तुमच्याकडे असलेलं नाही तर हा कार्यक्रम पाहणाऱ्या महाराष्ट्रातल्या अशा अनेक मुक्ता आहेत ज्यांना या तुमच्या कहाणीपासून नक्की प्रेरणा मिळेल. आपल्यासमोर बऱ्याच शिक्षिका देखील इथे मुंबईतले आलेले आहेत. त्यांना देखील हा तुमचा प्रवास निश्चितच प्रेरणादायी राहील. तुमच्या पुढच्या कार्याला पुन्हा शुभेच्छा. मला ना इथल्या सगळ्याच महिलांबद्दल असं वाटतं की यांनी खूप मनापासून स्वतःच्या कामावर एकतर प्रचंड प्रेम केलं आहे, खूप प्रामाणिकपणे त्यांनी हे काम केलं आहे. त्यांना हे काम करताना मे बी कधी वाटलंही नसेल की आपल्या कामाची काही खबरदारी कोणी घेणार आहे पुढे. त्यामुळे ते जे प्रामाणिकपणा आहे ना या सगळ्यांच्या कामातला, तो आज इथे स्टेजवर त्यांच्या बोलण्यातून पण दिसतोय. जे त्या आत्ता म्हणत होत्या की मला खरं भीती वाटते बोलताना, पण एवढं असामान्य काम करताना जर तुम्हाला भीती वाटली नाही तर आता हे 2 वाक्य बोलायला मला वाटत नाही तुम्हाला फार काही अशी भीती वाटेल. आणि वाटूही नाही, कारण तुम्ही खूप मोठं काम करताय तुम्ही सगळ्याच. त्यामुळे मुक्ता सन्मान खरंच लोकमत न्यूज 18चे खरंच मी खूप आभार मानते की आज मला इथे तुम्ही बोलवलं. या सगळ्या बायकांशी माझी भेट झाली आणि आमच्यासारखे सामान्य लोक मे बी इतकं धाडस नाही करू शकणार. खूप विचार करू आम्ही हे असं काही करताना. त्यामुळे छान वाटलं. थँक्यू तुम्ही यांची खबरदारी घेतली म्हणून.